एका उंच दरीआड भगव्या रंगाचा गोल सूर्य तळपताना दिसत होता. त्या सूर्याकडे पाहता असं वाटत होतं की ही सूर्यास्ताची वेळ होती, कारण हळूहळू तो गोल वर्तुळाकार पिवळा धमक सूर्याचा गोळा खाली खाली जात दरीआड जाऊन नाहीसा झाला. तसा चारही दिशेना अंधकार पसरला. काळ्या रंगाचे कावळे काव काव ओरडत आकाशातून उडत घरच्या दिशेने उडत जाऊ लागले, तर त्याउलट रात्रीचे पिशाच्य वटवाघूळ पंख फडफडत बाहेर फिरू लागले. आकाशातून एक घनगर्द जंगल दिसत होतं. या घनगर्द जंगलावर आकाशात उगवलेल्या पौर्णिमेचा दुधाळ प्रकाश पडला होता. जमिनीवर एक काळ्या रंगाचा धुक्याने झपाटलेला डांबरी भुईसपाट हायवे दिसत होता. त्याच डांबरी रस्त्यावरून एक नाग वळवळत सरळ रस्ता ओलांडत पुढे जात होता. तोच त्या सापाच्या अंगावर एक पिवळ्या रंगाचा प्रकाश पडला. त्या सापाने लागली जागेवर थांबून फणा वासला व मान डावीकडे वळवली. तोच समोरून एक चारचाकी ट्रक वेगानं पुढून आली व त्या सापाला उडवून पुढे निघून गेली. गाडी पुढे निघून जाताच दिसलं की रस्त्यावर त्या सापाच्या शरीराचा पार चेंदामेंदा झाला होता. त्याच्या शरीरातून निघालेल्या लाल ताज्या रक्ताची धार हायवे पुढे असलेल्या त्या माइलस्टोनवर उडाली होती व त्या सफेद रंगाच्या माइलस्टोनला लाल रक्ताने अभिषेक घातला जात त्यावर एक नाव लिहिलेलं दिसत होतं, पंजाब 90 किलोमीटर. त्याच माइलस्टोनवर अजून एका पिवळ्या रंगाच्या हेडलाईटचा प्रकाश पडला. तसा माइलस्टोनवर पडलेलं लाल रक्त आत खेचलं गेलं व तो माइलस्टोन पहिल्यासारखा सफेद झाला व बाजूला रस्त्यावर पडून मेलेला सापही काळी धूळ उडवत गायब झाला. नजरेला दिसणारा हा देखावा कसली तरी आघटिताची चाहूल लावून देत होती का? इंजिनचा घरघराट करत एक चारचाकी गाडी माइलस्टोन जवळून वेगानं पुढे निघून गेली. गाडीत ड्राईव्ह सीटवर एक 25 वर्षीय तरुण बसलेला. त्याचं नाव होतं अहम मोदी. तो एक मोठा बिझनेसमॅन होता. सतत मीटिंगमध्ये बिझी असायचा. अहमच्या बाजूलाच त्याचा 20 वर्षीय सख्खा भाऊ बसलेला, ज्याचं नाव होतं आंडनाथ उर्फ आंडू मोदी. गाडीच्या मागच्या सीटवर अजून एक मुलगा बसला होता. त्याचं नाव होतं गोविंद. वर्णाने जरी तो काळा असला तरी स्वभावाने भोळा नसून बाराचा होता. कोणी त्याच्या थोबाडाकडे पाहून हा विचारही करू शकत नाही की याची गर्लफ्रेंड रशियन असेल. ते म्हणतात ना, घोड्याला नाही मिळत घास गाढव खाते चवनप्राश, तसंच काहीसं इथं होतं. बरं, आता पुढे. गाडी चालवता चालवता अण्णाची नजर आपल्या बाजूला असलेल्या साईड मिररवर पडली. साईड मिररमधून माइलस्टोन दिसत होता, पंजाब 90 किलोमीटर. पंजाबला पोहोचताच मी तर तो कुल्लड पिझ्झा खाईल भाई, आंडनाथ म्हणाला. आंडू, पंजाब पोहोचायला अजून टाईम आहे रे, आणि त्या अगोदरच असं घोकू नये, अहम गाडी चालवत पुढे पाहत म्हटला. तोच आंडनाथने न समजून अहमला विचारलं, म्हणजे भाई काय म्हणायचं आहे तुला? तोच अहम सांगत म्हणाला, म्हणजे आंडू, अशा निर्जन रस्त्यांवर रात्री छलावे फिरतात, जे आपलं बोलणं ऐकून आपल्याला पुढे जाऊ देत नाही. अचानक मागच्या सीटवर बसलेल्या काळतोंड्या गोविंद येड्यासारखा हसू लागला. ए गोंद्या, तू का हसतोय रे? कल्लू कलन कालिया, आंडूने जरा रागातच म्हटलं. त्याच्या वाक्यावर गोविंद आपला हसू आवरत म्हटला, अरे लोक चंद्रावर जाऊन पुन्हा पृथ्वीवर आली आणि या गोपीचा नवरा अहम अजून छलाव्यातच अडकलाय. उगीच ह्याच्या बायकोने पाण्यात लॅपटॉप नाही धुतला, चुती असाला. असं बोलून गोविंद पुन्हा हसू लागला. त्याला जोड म्हणून अण्णातही हसू लागला. अहम मात्र गप्प आपली ड्राईव्ह करत होता. तोच त्याच्या नजरेला विंडशील्डमधून पुढे अपघातग्रस्तीय दृश्य दिसलं. हायवेच्या बाजूला एक कंटेनर उलटून पडला होता. ट्रकच्या पुढील इंजिनचा भाग एका झाडावर आदळला जात आतमधून सफेद रंगाचा धूर बाहेर पडत होता. अपघाती ट्रकच्या बाजूलाच एक पोलीस जीप उभी होती. जीप बाजूलाच एक हवालदार आणि एक सब इन्स्पेक्टर उभा होता. पोलिसांच्या पायांखाली 2 स्ट्रेचरवर पांढऱ्या कापडात झाकलेली 2 प्रेत दिसत होती. त्या पांढऱ्या कापडावर ताजं रक्त चिकटलं होतं, जणू प्रेतच असावं. अहम भाई, हा तर तोच ट्रक आहे ना जो आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेला होता? आंडूनाथ आपले डोळे मोठे करत म्हणाला. समोर ते रक्ताने माखलेले
पांढऱ्या कापडातले प्रेत पाहून त्याची चड्डी ओली व्हायची बाकी होती. बरं झालं मेले साले, इतक्या जोरात गाडी चालवत होते जसं काय कुल्हड पिझ्झाची लिंक भेटली होती. गोविंद पुन्हा वेड्यासारखा हसू लागला. ए गोविंद साल्या, गप बस ना, मेलेल्या माणसांबद्दल असं बोलू नये, ती ऐकतात. अहम गूढ स्वरात म्हटला. तोच त्याला विंडशील्डमधून पाहता पुढे दिसलं की एक हवालदार एक हात दाखवत यांना गाडी थांबवायचा इशारा करत होता. अहमने हवालदार व इन्स्पेक्टर दोघांबाजूला गाडी थांबवली. अहमने हळूच इन्स्पेक्टरच्या छातीवर असलेल्या नेम प्लेटकडे पाहिलं, ज्यावर शॉर्ट फॉर्म नाव लिहिलं होतं, हिला राहू. तर हवालदाराचं नाव होतं विमल केसरी. जसं काय तो अजय देवगणच्या बोलो जुबा केसरी विमल कंपनीचा मालक होता. काय रे पोरांनो, कुठे चालला तुम्ही लोक? इन्स्पेक्टर हिला राहू आपल्या भक्कम बांधणीच्या करड्या आवाजात म्हणाला. जी सर, आम्ही पंजाबला चाललो आहोत. माझ्या कोकिळा मावशीचा बर्थडे आहे. अहम उत्तर देत म्हणाला. असं काय? पण तुम्हाला माहिती नाही का की या हायवेवर रात्री बहरूपी छलावा फिरतो? कधी तो IIT बाबा भिकाऱ्याचं रूप घेतो, तर कधी डॉली चहावाला, तर कधी एका रशियन पोरीचं सुद्धा. इन्स्पेक्टर हिला राहू आपल्या दोन्ही तीक्ष्ण धारधार डोळ्यांनी अहम, अण्णात, गोविंदकडे पाहत म्हणाला. परंतु इन्स्पेक्टरने 2 सेकंदापेक्षा जास्त वेळ ह्या तिघांच्या डोळ्यात पाहिलं नव्हतं. अण्णात एकटक इन्स्पेक्टरकडे व हवालदारकडे काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत पाहत होता, परंतु त्याला आठवत नव्हतं. तेवढ्यात गोविंद म्हटला. अरे इन्स्पेक्टर सर, काय तुम्ही पण त्या यूट्यूबवरच्या ॲनिमेशन चॅनल स्केरी क्रोकोडाईलच्या रायटर जयेश झोमटेचा व्हिडिओ पाहता का? असं असेल तर आधीच सांगतो, ते दोघे 1 नंबरचे हरामी निठल्ले आहेत, काय पण बनवून टाकतात. गोविंद असं म्हणतच पुन्हा हसू लागला. परंतु इन्स्पेक्टर हिला राहूच्या चेहऱ्यावर गंभीर गूढ भाव पसरले होते. त्यातच डोळे मोठे करत ते एकटक गोविंदलाच पाहत होते. त्यांची ती बेडकी विस्फारलेली नजर पाहून गोविंद आणि अहम दोघांना जराशी भीतीच वाटली. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतं की तुम्हाला मी या अगोदर पण पाहिलं आहे, पण मला ते आठवत नाहीये. आंडनाथने एका हाताने आपलं डोकं चोळलं. तोच इन्स्पेक्टरचा चेहरा जरासा कावरा बावरा झाला. त्या चेहऱ्यावर भीती पसरली व अचानक वाव वाव असा अशुभ ध्वनी वाजवत ॲम्ब्युलन्स आली. चला निघा तुम्ही. इन्स्पेक्टर हिला राहू घाईत असल्यासारखा तिथून निघून गेले. आंडनाथ त्यांना थांबवायला म्हणून हाक मारणार, तोच गोविंदने त्याला थांबवलं. अबे आंडनाथ, वो इन्स्पेक्टर तेरा ससुर थोडी आहे जो तू त्याला थांबवतोय. गप बसना लेका, नाहीतर त्या इन्स्पेक्टरची सटकली ना, तो आपल्याला हलवून ठेवील. गोविंद असं म्हणतच हसला व त्याला प्रतिसाद देत अहमही हसू लागला. परंतु अण्णाच्या चेहऱ्यावर मात्र विचारमग्न भाव स्पष्ट दिसत होते. त्याने त्या हवालदार व इन्स्पेक्टरला पाहिलं होतं, पण कुठे तेच आठवत नव्हतं. अहमने इग्निशनला लावलेली गाडीची चावी पिळली, गिअर टाकला व गाडी मागच्या 2 रेड लाईट दाखवत पुढे निघून गेली. गाडीच्या पाठीमागे जरा दूर तो हवालदार व इन्स्पेक्टर दोघेही एका गालात कुत्सित हसत पुढे पुढे जाणाऱ्या गाडीला पाहत होते. त्या दोघांचेही चेहरे आता चंदन फासल्यासारखे पिवळे पडले होते. डोळ्यांखाली काळी सर्कल उमटली होती. डोळ्यांची बुबळे पिवळ्या जर्द रंगाने चकाकत होती, ज्यात एक काळा बिंदू एवढा ठिपका होता. चकवा आणि छलावा असतो ते कधीच खोटं नसतं. तो इन्स्पेक्टर एक छलाव्याचा फसवर रूप होता. खांदे हलवत तो खदाखदा भयंकर घोगऱ्या आवाजात हसत होता. तोच त्या इन्स्पेक्टर व हवालदार दोघांच्याही देहासहित पांढऱ्या कापडात झाकलेले प्रेताचे स्ट्रेचर, ॲम्ब्युलन्स, सर्व काही जागेवरच सफेद धुराचा स्फोट होत गायब झालं. आता तिथे फक्त ती अपघातग्रस्त ट्रक होती व त्या ट्रकमध्ये ड्राईव्ह सीटवर रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली प्रेत होती व ती दोन्ही प्रेत दुसरी तिसरी कोणाची नसून हवालदार विमल केसरी व इन्स्पेक्टर हिला राहूचं होतं. सुनसान काळ्या डांबरी हायवेवरून चंद्राच्या दुधाळ प्रकाशात अहमची 4 चाकी वेगाने धावत जात होती. हायवेच्या दोन्ही तर्फे हिरवी झाडे होती. झाडांची सुकलेली तुटून रस्त्यावर खाली पडलेली पाने गाडीच्या तेज हवेच्या वेगाने 5 सेकंदाकरिता वर हवेत उडत होती, मग पुन्हा जमिनीवर कोसळत होती. अहमच्या गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये
स्पीड 120 असं दाखवत होता. अहम गाडी चालवत होता. मागे गोविंद फोनवर गोड डेसना नामक टीचरची लाईव्ह स्ट्रीम पाहत होता. तर अण्णा डोळे मिटून त्या हवालदार व इन्स्पेक्टरला कुठे पाहिलं होतं हे विचार करत होता. त्यातच त्याला कधी झोप लागली हे कळालंच नाही. अचानक गाडी चालवणाऱ्या अहमला रस्त्या बाजूला एक निळ्या ड्रमचा दुकान दिसला. ज्या दुकानात एक रशियन मुलगी उभी होती व दुकानाचं नाव होतं निळा ड्रम लो, पती को प्यार से भर दो. हायवेवर हा कसला दुकान टाकला आहे, अहम स्वतःशीच म्हटला. तोच त्या रुजियन तरुणीने अहमकडे पाहिलं व म्हणाली, आओ अहम, ड्रम ले लो. ती रुजियन तरुणी बोलली. अहमला तिचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू आला होता. त्यावर त्याने फक्त नाही नाही असं करत मान हलवली. परंतु त्याच्या मनात एक प्रश्न मात्र उमटला नव्हता की गाडीचा स्पीड इतका असताना आवाज त्यांच्या कानावर पडला कसा. गाडी वेगानं त्या दुकानाजवळून पुढे निघून गेली. तसा मागचा तो दुकानही काळ धूर उडवत गायब झाला. जरा वेळाने गाडी जरा दूर आली. आंडू आता डोळे मिटून बसला होता. तोच त्याची नजर गाडीच्या काचेच्या खिडकीतून डाव्या बाजूला बाहेर गेली. तसं त्याला जरा दूर एक स्मशानभूमी दिसली. त्या स्मशानात 50-60 माणसं तपकिरी आगीने जळणाऱ्या चितेभोवती होती. त्या आगीतून 2 फूट उंच ज्वाला वर उसळताना दिसत होती. अचानक त्या चितेभोवती उभा असलेल्या सर्व माणसांची डोकी हळूहळू मागे वळली. त्या सर्व माणसांचे चेहरे चुना पोतल्यासारखे पांढरे शिपट होते. त्या सर्वांच्या नजरा लेझरप्रमाणे चकाकत होत्या. ती सर्व छलाव्याची फौज एकटक आंडनाथला पाहत होती. नाही, त्याला नाही तर त्याच्या आत्म्याला पाहत होती. ते दृश्य पाहून आंडनाथची भीतीने वाचा बसली व तो मोठ्याने ओरडत झोपेतून खाडकन जागा झाला. अचानक आलेल्या ह्या आवाजाने अहम गांगारला. त्याच्या हातून गाडीचं नियंत्रण सुटलं. गाडी कधी डावी तर कधी उजवीकडे झुकत हेलकावे खाऊ लागली. तोच अहमने करकचून गाडीचे ब्रेक दाबले व गाडी टायर घासत जागेवर थांबली. अरे अंड्या, पागल, काय मुंगी चावली का तुझ्या? इतक्या जोरात कोण ओरडतं का? मागे बसलेला गोविंद जरा रागात म्हटला. परंतु त्याच्या वाक्यावर कोणीही काहीही म्हटलं नाही. उलट अहम, आंडनाथ दोघेही डोळे फाडून पांढऱ्या फट्ट चेहऱ्याने आवासलेल्या तोंडाने समोर पाहत होते. कारण या तिघांपासून पुढे तोच अपघातग्रस्त ट्रक उभा होता. अबे, हा तर तोच ट्रक आहे, पण आपण तर ह्याला मागे सोडलं होतं ना, मग हा पुन्हा पुढे कसा आला? गोविंद म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर अहम, आंडनाथ दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. चला बाहेर उतरून पाहू, मला वाटतं दुसरं ट्रक असेल, अहम भीतीयुक्त आवाजात म्हटला. हे तिघेही गाडीतून खाली उतरले. घाबरत घुबरत ते अपघातग्रस्त ट्रकपाशी आले. ट्रकच्या इंजिनचा भाग झाडाला धडकला जात चक्काचूर झाला होता व त्यातून सफेद धूर निघत होता. थांब, मी जाऊन पाहतो, आत कोणी आहे का? गोविंद ट्रकच्या पुढे आला व त्याने ड्राईव्ह सीटवर एक नजर टाकली. तोच समोरचं दृश्य पाहून गोविंदचे डोळे पाहता पाहता घुबडा इतके मोठे झाले. तोंडाचा आवासला होता. पायाखालची जमीन सरकली. अरे बोल ना, आहे का कोणी आत? असा काय भूत पाहिल्यासारखा पाहतोय की तुझी रुजियन गर्लफ्रेंड बसली आत? अहम चावट जोक मारत म्हटला. अण्णा तो अहम दोघेही चालत गोविंदपाशी आले आणि जसे त्यांनी येऊन समोर पाहिलं, ह्या तिघांच्याही पाठीवरून थंडगार भीतीची शहार वाहून गेली. कारण ट्रकच्या ड्राईव्ह सीटवर, स्टेअरिंगवर इन्स्पेक्टर हिलारावचं रक्ताने माखलेलं, दोन्ही डोळे फुटून बाहेर आलेलं प्रेत पडलं होतं. तर बाजूलाच हवालदार विमल केसरीचं तुटलेल्या धडाचं प्रेत पडलं होतं. तोच त्या निर्जीव धडाची एकदमच हालचाल झाली. दात विचकत ते तुटलेलं धूळ ह्या तिघांकडे पाहून हसू लागलं. चकवा, फस गए चलावे में, फस गए. अहम, अण्णात गोविंद तिघांची आत्मा हे दृश्य पाहून मुळाच्या देठापासून शहारून उठली. भीतीने ह्या सर्वांचे चेहरे आकसले गेले. डोळे वटारले, जीभ बाहेर आली. चकवा, भागो. तिघांचाही आत्मा घशात आला. तिघेही वेगाने गाडीच्या दिशेने धावले. गाडीत बसले. ड्राईव्ह सीटवर बसून अहमने गाडीची चावी पिळली. परंतु इग्निशनमधून फक्त खरखर असा आवाज येत होता. अहमने पुन्हा चावी पिळली.
परंतु खरखर आवाजाव्यतिरिक्त काहीही झालं नाही. अण्णात व गोविंद दोघेही भीतीने न्हाऊन निघाले होते. सर्व शरीर घामाने भिजलं होतं. तोच गोविंद अण्णात दोघांची नजर त्या ट्रककडे गेली. ट्रकच्या दरवाजातून तो बिनधडाचा छलावाचा देह उतरत खाली आला व त्याच्या मागून त्याच दरवाजातून तो तुटलेल्या मुंडकाही टुनकन उडी मारत बाहेर आला. अरे तो आला रे, गाडी सुरू कर, आला रे तो, गोविंद मोठ्याने ओरडला. भीतीने त्याच्या अंगाचा थरकाप उडत होता. अहम भाई, भाई तो छलावा आला, भाई पळव, अण्णात मोठ्याने ओरडला. अहमने विस्फारलेल्या डोळ्यांनी गाडीच्या काचेच्या खिडकीतून बाहेर समोर पाहिलं. ते बिनडोक्याचं देह हातापायांवर कोळशासारखं चालत वेगानं गाडीभोवती आलं. मागून त्याचं ते तुटलेलं धुडही फुटबॉलसारखं टुनटुन उड्या मारत त्याच्या मागे आलं. थांबलेल्या गाडीच्या दरवाजासमोर येऊन त्या ध्यानाने आपल्या पांढऱ्या फट हातांनी गोविंदचा गळा आवळला. ज्या हाताला धारधार नख होती ती नख गोविंदच्या गळ्यात रुतली. गळा फाडून हाडामासात घुसली व त्या छलाव्याने गोविंदला गाडीच्या काचेच्या खिडकीतून ओढत बाहेर काढलं. तोच अहमने पुन्हा गाडीची चावी पिळली आणि ह्यावेळेस किस्मतने साथ दिली व गाडी भुर्र असा एक मोठा आवाज देत सुरू झाली. अहमने एकापाठोपाठ 2 गिअर चढवले व गाडी वेगात तिथून पळवली. भैया भैया, गोविंदला त्याने पकडलं, अण्णात म्हणाला. त्यावर अहमने दुःखदायक पीडाग्रस्तीत स्वरात म्हटलं, मेरा भाई अण्ण, आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे तर छलाव्याला एक बळी द्यावाच लागल. हाच इथून वाचायचा एक नियम आहे. अहम भाई, अण्णात. पाठीमागे त्या छलाव्याच्या मगरमिठीत अडकलेला गोविंद मदतीच्या स्वरात ह्या दोघांना मोठमोठ्याने हाका मारत होता. परंतु गाडी न थांबता भरधाव वेगानं निघून गेली. इकडे त्या छलाव्याने आपल्या दोन्ही हातांनी गोविंदची मान पकडली व अलगद शरीरापासून उपटून काढली. लाल रक्ताने भिजलेली मान, विस्फारलेले निर्जीव डोळे, तोंडाचा आ वासला होता. त्या छलाव्याने आपल्या डोक्यावर हळूच गोविंदचं डोकं बसवलं. चकवा, छलावा, कोई नहीं बच सकता मुझसे. त्या छलाव्याच्या हसण्याचा आवाज संपूर्ण जंगलात घुमला. काही वेळाने रस्त्या बाजूला तो सफेद रंगाचा माइलस्टोन दिसत होता ज्यावर लिहिलं होतं पंजाब 90 किलोमीटर. तोच एक रॉयल एनफिल्ड बुलेट फटफट असा आवाज करत पुढच्या पिवळसर हेडलाईटच्या प्रकाशात मार्ग काढत पुढे निघून गेली. गाडीवर एक माणूस बसला होता. अंगात एक तपकिरी कोट, खाली निळी जीन्स, डोक्यावर हेल्मेट. अचानक त्या माणसांची नजर समोर गेली. रस्त्या बाजूला एक माणूस लिफ्टसाठी हात दाखवत उभा होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द छलाव्याचं रूप गोविंद होता. रात्र अजून बरीच उरली होती. छलाव्याचा रक्तरंजित खुनी खेळ असाच सुरू राहणार होता. दुसरी कथा, आतृप्त आत्मा. रात्रीच्या काळ्या सावलीत जंगलाच्या मध्यभागी अंजलीचा मृतदेह पडला होता. तिच्या बाजूला एक तरुण ज्याचं नाव रॉबिन होतं. तो जवळच एक खड्डा खणत होता. थोड्या वेळापूर्वीच, रॉबिन, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मग तू मला कसे मारू शकता? रॉबिन मोठ्याने हसतो. तो अंजलीच्या गालावर एक जोरात थाप मारतो. अंजलीच्या ओठांच्या कडेने रक्त येऊ लागते. अंजली, तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे? मी तुझ्या आधी अनेक मुलींवर प्रेम केल्याचे नाटक केले आहे. मी प्रत्येक मुलीकडून खूप पैसे उकळू शकलो आहे, पण तुझ्याकडून मला काहीही मिळू शकले नाही. पण मी तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे स्वप्न पाहत होते. तू स्वप्न पाहत होतीस, पण मी तुला सांगितले घरी आल्यावर दागिने आणि पैसे सोबत आण, पण तू रिकाम्या हाताने आलीस. आता मी तुझे काय करू? जर मी तुला सोडले तर तू पोलिसांकडे जाशील. जर मी तुझ्यासोबत राहिलो तर तुझा खर्च कोण उचलेल? रॉबिन, मला जाऊ दे. मी वचन देते की मी कोणालाही सांगणार नाही. आजपर्यंत मी एकाही मुलीला जिवंत सोडलेले नाही. मी त्यापैकी अनेकांना इथे आणले आहे आणि या जंगलात पुरले आहे. अंजली पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण रॉबिन त्याच्या जॅकेटच्या खिशातून चाकू काढतो. मागून तिचे केस धरतो आणि तिचा गळा चिरतो. अंजली 2 पावले चालते आणि जमिनीवर पडते. तू चांगलं केलं नाहीस. अंजली तिच्या घरी पोहोचते. ती आत जाऊन बघते. तिची आई बेडवर पडून रडत आहे. आता रडून काय उपयोग? आजपासून ती आपल्यासाठी मेली आहे. तिने आपलं तोंड काळं केलं आहे. त्याच्यासाठी शोक करू नका.
आता लग्न करून ती परत आली तरी तिला इथे येऊ देऊ नका. वडील म्हणाले, काय म्हणालात? कृपया एकदा शोधा, आमची मुलगी कुठे आहे? माझे हृदय खूप अस्वस्थ आहे. जणू काही तिच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे असे दिसते. आई म्हणाली. अंजलीची आत्मा, हो आई, तू बरोबर आहेस. तुमच्या मुलीसोबत काहीतरी वाईट घडलं आहे. चूक. ती रॉबिनला कॉलेजमध्ये असताना फक्त 1 वर्षापूर्वी भेटली होती. जेव्हा ती कॅन्टीनमध्ये रॉबिनला भेटली तेव्हा तिला पहिल्याच नजरेत प्रेम झाले. त्याची बोलण्याची शैली, त्याच्या पेहराव्याची शैली, अंजली सगळ्यांना वेडी वाटत होती. प्रथम माझी रॉबिनशी मैत्री झाली. तो आदर्श मूल्यांबद्दल खूप बोलत असे. 1 वर्षाच्या प्रेमानंतर जेव्हा लग्नाचा विषय आला तेव्हा रॉबिनला तिच्या घरी जाऊन लग्नासाठी तिचा हात मागायचा होता. पण अंजलीने स्वतः सांगितले की तिचे कुटुंब तिला दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न करण्याची परवानगी कधीच देणार नाही. आपण पळून जाऊन लग्न केले पाहिजे. रॉबिनने हे करण्यास स्पष्ट नकार दिला. रॉबिन रागाने लाजला. मूर्ख मुली, तू सगळं उद्ध्वस्त केलंस. तुझे वडील खूप मोठे उद्योगपती आहेत. मला वाटले होते की तू नक्कीच किमान 8 ते 10 लाख रुपयांचे दागिने आणि पैसे आणशील. म्हणूनच मी तुला आकर्षित केले. असं म्हणू नकोस की रॉबिन, मी तुला खूप प्रेम करते. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हे सगळं विचार करून अंजली रडत होती. ती घराबाहेर पडली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. आता फक्त त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. असे म्हटले जाते की मानवांना जरी ते जाणवत नसले तरी प्राणी आत्म्याचे अस्तित्व जाणवू शकतात. त्याच डोंगरावर एक गावकरी आपल्या मेंढ्या चरत होता. अंजली एका मेंढ्याला रक्त पडलेले होते त्या ठिकाणी येण्याचा इशारा करते. त्याचा फोनही त्यासोबत पडला होता. गावकरी त्या मेंढ्याला शोधत तिथे पोहोचतो. तिथले दृश्य पाहिल्यावर तो पोलिसांना कळवतो. पोलीस तिथून अंजलीचा मृतदेह बाहेर काढतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. अंजलीचा फोन घेऊन इन्स्पेक्टर अंजलीच्या घरी पोहोचतो. संपूर्ण घरात शोककळा पसरली आहे. घरात रडगाणे आणि शोक सुरू आहे. हे सर्व पाहून अंजलीचा आत्माही एका कोपऱ्यात रडत होता. इन्स्पेक्टरच्या विनंतीवरून अंजलीचा भाऊ फोन अनलॉक करतो. त्यात रॉबिनचा फोटो होता. त्याच मॉल रोडवरील प्रत्येक हॉटेल आणि बारमध्ये पोलीस फोटो दाखवून चौकशी करतात. त्या बारचा वेटर पैशांचा लोभी होता. पैशाच्या हव्यासापोटी बार वेटर रॉबिनला सर्व काही सांगतो. रॉबिन तिथून पळून जाऊ लागतो. तो जंगलाकडे धावतो. चढताना त्याचा पाय घसरतो आणि तो एका खोल खड्ड्यात पडतो. काही वेळाने अंजली डोंगराच्या माथ्यावर उभी होते. त्याच्यासोबत 4 मुलीही होत्या. चल रॉबिन, मेल्यानंतर कसे वाटते? रॉबिन रडत होता. तो खूप घाबरला होता. तू मेला आहेस, पण आता आम्ही तुझ्या आत्म्याला शांतीने जगू देणार नाही. अंजली आणि 4ही मुली रॉबिनला खूप मारत. रॉबिन जखमी होतो. अंजली आणि मुली मिळून रॉबिनच्या आत्म्याला एका गुहेत अडकवतात जेणेकरून तो पळून जाऊ नये. त्याला दररोज मारहाण होत असते. गावकऱ्यांना त्या डोंगरावरून या किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज ऐकू येत असे. त्यानंतर गावकऱ्यांनी तिथे जाणे बंद केले. आज या घटनेला 20 वर्षे उलटून गेली आहेत. आजही तिथे एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि त्यासोबत काही मुलींच्या हसण्याचा आवाजही ऐकू येतो. कदाचित त्यापैकी कोणालाही मोक्ष मिळाला नसेल. तुमचे वय पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळणार नाही.